नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, इयत्ता 10वीची प्रथम सत्र परीक्षा जवळ आलेली आहे आणि प्रथम सत्र परीक्षेच्या तयारीसाठी सर्व विषयांच्या PDF फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या कुठून कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही एक लिंक आहे. या एक लिंकवरती तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. एकतर प्रथम सत्र परीक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील, त्याचबरोबर पूर्व परीक्षा जी तुमची येणार आहे डिसेंबरमध्ये, त्या पूर्व परीक्षेच्या सुद्धा सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांच्या PDF मिळतील आणि इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या सुद्धा तुम्हाला PDF फाईल तिथे मिळतील आतापर्यंत झालेल्या सर्व पेपरच्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा या ठिकाणी इथे मिळतील. बऱ्याच गोष्टी या एका वेबसाईटवरती मिळतील. तर या कशा कुठून शोधायच्या यावरती मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, काय करायचं, एकच काम करायचं, इथं फक्त जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायची. गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायच्या. ओके, जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं, एवढंच टाईप करायचंय. ते टाईप केल्यानंतर इथे बघा बोर्ड क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर नाव आलं पाहिजे आणि खाली बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका इथे येईल. तर या बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिकांवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला अबाउट अस आहे, नोट्स आहे. फक्त मोबाईलवरती कदाचित थोडंसं वेगळं दिसेल. मोबाईलवरती तुम्हाला उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसतील मोबाईलवर. हे मी कम्प्युटरवर सर्च करतोय. मोबाईलवर सर्च करताना तुम्हाला उजव्या बाजूला 3 अशा आडव्या रेषा दिसतील जांभळ्या कलरमध्ये, जांभळ्या पांढऱ्या कलरमध्ये. त्यावर क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केल्यावर अबाउट अस येईल, नोट्स येईल, ऑनलाईन टेस्ट येईल, 10वी गणित येईल, होम येईल, प्रायव्हेसी आणि पॉलिसी येईल. तर त्याच्यावरती नोट्सवर क्लिक करायचंय. तुम्ही नोट्सवर जर क्लिक केलं तर नोट्सवर क्लिक केल्यानंतर बघा इथं बऱ्याच गोष्टी येतील. तुम्हाला नोट्सवर क्लिक केल्यानंतर 10वीच्या प्रथम सत्र परीक्षा आहेत, इम्पॉर्टंट नोट्स आहेत, बोर्डाच्या ज्या काही प्रश्नपेढ्या आहेत त्या आहेत, घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि खाली जुन्या प्रश्नपत्रिका, इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहे. आता आपण प्रथम सत्रावर जर क्लिक केलं, प्रथम सत्रावर क्लिक केलं तर तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायला मिळतील. बघा, प्रथम सत्र परीक्षा बघा या ठिकाणी मराठी कुमार भारती 1, कुमार भारती 2. समजा जर कुमार भारतीवरती जर तुम्ही क्लिक केलं, कुठल्याही 1 किंवा 2 वर क्लिक केलं तर इथं तुम्हाला ही प्रश्नपत्रिका बघायला मिळेल प्रथम सत्र परीक्षेची आणि ही तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकताय. अजून खाली गेलात तुम्ही तर तुम्हाला भूगोल आहे, इतिहास आहे, सगळ्या विषयांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका इथे डाउनलोड करता येईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही आता बघा, अजून जर तुम्ही समजा या झाल्या तुमच्या प्रथम सत्राच्या, जर तुम्ही या ठिकाणी बघा IMP नोट्सवर क्लिक केलं, नोट्स बघा, नोट्सवर पण क्लिक करून बघा, इम्पॉर्टंट आहे. नोट्सवर जर क्लिक केलं तर खाली बघा तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स, गणित भाग 1, 2 च्या इम्पॉर्टंट नोट्स आहेत मित्रांनो. इंग्लिशच्या नोट्स, मराठीच्या नोट्स, हिंदीच्या नोट्स, विज्ञान आणि विज्ञान भाग 1 आणि 2 च्या नोट्स आणि इतर विषयांच्या पण नोट्स हळूहळू इथे अपडेट होतील. तर ह्या नोट्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील इथं. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट इथे बघा, जर तुम्ही पूर्व परीक्षेवर क्लिक केलं की पूर्व परीक्षेच्या आणि जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर तुम्ही क्लिक केलं तर बघा या ठिकाणी इथं तुम्हाला मराठी सर्व वर्षाच्या प्रश्नपत्रिका, इंग्रजीच्या सगळ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका, हिंदीच्या. जर तुम्ही मराठीवर क्लिक केलं ना तर मराठीच्या सगळ्या वर्षांच्या बघा, मार्च, जुलै, समजा तुम्हाला मार्च 2022 ची पाहिजे असेल, 2022 वर क्लिक केलं तर मार्च 2022 ची बोर्डाची प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळेल. तर जुन्या प्रश्नपत्रिका, बरंच मटेरियल तुम्हाला या ठिकाणी इथे मिळेल. ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल, ऑनलाईन टेस्टवर क्लिक करा. ऑनलाईन टेस्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर बघा ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला देता येईल. तुम्हाला असं वाटलं इंग्लिश ग्रामरची टेस्ट द्यायची, इंग्लिश ग्रामरवर क्लिक केलं तर तुम्हाला इंग्लिश ग्रामरची टेस्ट इथं देता येईल. बघा इथं इंग्लिश ग्रामरची खाली टेस्ट येईल. बघा इथं स्टार्ट करायची टेस्ट, स्टार्ट केली की तुम्ही ती टेस्ट हळूहळू देऊ शकताय. तर या एकाच वेबसाईटवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील मित्रांनो. तर तुम्ही आता लगेच जा तुम्ही गुगलवरती आणि टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला इथे मिळतील. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आता सबस्क्राईब करा आणि इथं बघा एक बेलचं आयकॉन तुम्हाला इथं बाजूला दिसेल. तुम्हाला इथं सध्या तरी माझ्या इथे कदाचित दिसत नाही, पण तुम्हाला इथं बेलचं आयकॉन दिसेल. बघा तुम्हाला दाखवतोय, बघा इथे एक बाजूला बेलचं एक आयकॉन आहे. तुमच्या मोबाईलला एक बेलचं आयकॉन आलं ना तर त्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि त्याला सबस्क्राईब करा. म्हणजे या वेबसाईटवरती ज्या महत्त्वाच्या अपडेट येतील त्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पटापट पोहोचतील. ठीक आहे, तर एकदा या बेलच्या आयकॉनवरती तुम्ही क्लिक करा तुमच्या मोबाईलमधून. ठीक आहे, तर आता इथेच थांबूयात. पटकन तुम्ही जा गुगलवरती आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि अभ्यास करा. धन्यवाद.